नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण स्कॉलरशिप एक्झाम 2017मध्ये जी स्कॉलरशिप एक्झाम झाली होती त्याचे आपण क्वेश्चन पेपर सॉल्व करतो आहे. ठीक आहे. पेपर 1 झाला आहे आपला कंप्लीट. पेपर 2 चालू आहे. पेपर 2 मधले 55 क्वेश्चन झाले. ठीक आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 56 पासून पुढं सुरू करूया या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तर आपण क्वेश्चन नंबर 56 बघूया. क्वेश्चन नंबर 56 मध्ये बघा काय म्हणत आहे की इन द फॉलोइंग question a problem figure is given, identify its water reflection from the given alternatives. ठीक आहे. आता हे तुम्ही वॉटर रिफ्लेक्शन आणि मिरर इमेज अशा टाईपचे दोन टाईपचे याच्यामध्ये क्वेश्चन येतात. तर तुम्हाला फक्त एक बेसिक आयडिया याच्यामध्ये असायला पाहिजे की मिरर इमेज वॉटर इमेज जे असतं ना है ना, हे कसं आहे, हा हॉरिझॉन्टल आहे. त्याच्यामध्ये हॉरिझॉन्टली तुमची फिगर जी आहे ती फ्लिप होणार. फ्लिप म्हणजे असं उलटवून जाणार. ठीक आहे ना, आहे की नाही. हा जी इमेज आहे ना, ही इथं बघा, जेव्हा इथं समजा असं इमेज करा की इथे पाणी आहे. पाणी असताना तुम्हाला हा जो पार्ट दिसतो इमेजचा, हा पार्ट सगळ्यात वरती राहणार आणि हा जो वरचा जो पार्ट आहे तो खाली येणार. ठीक आहे. म्हणजे ही इमेज अशी उलटी होणार. ठीक आहे. तर इथं बघा, इथं ह्या दोन्ही इमेज एकसारख्या दिसत आहेत है ना. हे झाड जे आहे असं उभं आहे. याच्यामध्ये पण पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये उभं आहे झाड. तर हे दोन्ही ऑप्शन तर याचे ॲन्सर नसणार आहे. हे दोन, थर्ड आणि फोर्थ याचा ॲन्सर असू शकतो. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये पण हे बघा की इथे बघा हा जो डॉट आहे है ना, डार्कवाला डॉट इथे खाली दोन्हीमध्ये आहे. ठीक आहे. पुन्हा आपल्याला आता याच्यामध्ये काय डिफरन्स असू शकते ते बघायचं आहे. इथे छोटा जो सर्कल आहे ना, तो ह्या साईडला आहे, राईट साईडला है ना, राईट साईडलाच येणार आहे. फक्त इमेज फ्लिप होणार आहे. तर याचा करेक्ट ॲन्सर कुठला आहे, तो थर्ड येतो आहे. ठीक आहे. हा नाही आहे का, कारण इथं हा जो सर्कल आहे तो इकडं लेफ्ट साईडला आलेला आहे ना. तर ही इमेज नाही आहे. म्हणजे याची करेक्ट इमेज कुठली येणार, थर्ड. म्हणजे याचा ॲन्सर कुठला येणार 56चा ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. तर हे सगळं पूर्ण इमेजिन करावं लागतं आपल्याला, बाकी काही नाही. ठीक आहे. फक्त तुम्हाला एक बेसिक आयडिया माहिती असलं पाहिजे की कुठली फिगर कुठे यायला पाहिजे. तर तुम्ही हे इझिली सॉल्व करू शकता. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 57 आणि 58साठी पण इथे डायरेक्शन दिलेले आहे बघा. आयडेंटिफाय द मिरर इमेज ऑफ द प्रॉब्लेम फिगर व्हॅन अ मिरर इज हेल्ड ॲज शोन इन द डायग्राम. मिरर जो आहे असा व्हर्टिकली ठेवलेला आहे. ठीक आहे. इथं व्हर्टिकली ठेवल्यावर काय होईल, ही जी इमेज आहे व्हर्टिकल फ्लिप होईल है ना. तर इथं काय होते बघा, जेव्हा इथं इमेज ठेवू आपण तर हा जो पोर्शन आहे इथे जवळ येणार आणि हा जो आहे इकडं दूर येणार. म्हणजे इथे जो एस जो दिसतो ना, एस तो इथे येणार आहे या साईडला आणि उलटा येणार आहे. ठीक आहे ना. तो उलटा दिसणार आहे मिररमध्ये, असा उलटा दिसणार आहे. आपण एस असा करतो ना, तो हा उलटा येणार. आणि याच्या अपोजिट साईडला कुठला येणार आहे, आर येणार आहे. तो पण असा उलटा असणार आहे. ठीक आहे. ठीक आहे. आणि इकडं काय येणार आहे, इकडं एन येणार आहे आणि पण तोच उलटा. आणि उलटा म्हणजे असा आणि असा येणार ना, असा येणार. ठीक आहे. आणि ह्या टी असा येणार. इथे बघा याच्यामध्ये मॅच करा. आता इथं कुठे असं दिसते आर एस कुठल्या याच्यामध्ये आहे. इथे बघा, इथे हे तर इथं चुकीचंच आहे. हे तुमचं जे इमेज आहे त्यालाच फिरून टाकलं. हा बरोबर आहे पण इथे एन यायला लागला आहे. इथे ॲक्च्युली काय यायला पाहिजे, आर यायला पाहिजे. इथे एस बरोबर आहे पण इथं एन चुकीचं आहे. म्हणजे ही पण इमेज नाही आहे. इथे पण इथं आर यायला लागला आहे, एस इकडे उलट्या साईडला यायला लागलं आहे. आणि ही इमेज जशी आहे ना, आपलं जी फिगर जी दिलेली आहे, आउटर लाईन ज्या आहेत ना, त्या आता तशाच राहणार आहे. ह्याला नाही फ्लिप होणार त्या है ना. तर हे पण नाही आहे. तर पहिला जो ऑप्शन आहे ना तो बरोबर आहे. ठीक आहे. इथं बघा, इथं बरोबर आर आहे, इथं एस आहे, इथे वरती एन आहे, इथे टी आहे. ठीक आहे ना. तर याचा ऑप्शन कुठला आहे, तो करेक्ट ॲन्सर कुठला आहे, ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. तर हे सगळं पूर्ण असं इमेजिन करून आपल्याला याचं ॲन्सर द्यायचं आहे. ठीक आहे. चला बघूया पुढचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 58मध्ये पुन्हा मिरर इमेज आलेली आहे. सेम तसंच असणार आहे. ठीक आहे. हा जो आहे हा फिगर जो आउटर लाईन आहे तिथे तशीच राहणार आहे. याच्यामध्ये हे उलटं आहे तर हे तर ॲन्सर नसणारच आहे. या 3पैकी सेकंड, थर्ड, फोर्थपैकी कुठलं तरी आहे. आता इथं बघा, इथं काय होणार, इथं ही इमेज अशी 4 जी आहे ना ते उलटं येणार, अशा टाईपचं येणार. ठीक आहे ना. हा जो आहे 2 हा असा येणार, 2 असं येणार. ठीक आहे. आणि 5 कसं येणार, पहिले खालचा पोर्शन येणार असा, खालचा पोर्शन असं येणार आणि
हे असं येणार, ठीक आहे ना. तर अशा टाईपची आपली इमेज दिसणार. बाकी हा जो आहे आउटर लाईन तर तसेच राहणार सेम. हे थोडं याच्यावर पेन चालवायला जरासं कठीण आहे, कारण तो सरफेस खूपच ग्लॉसी असतो. ग्लासवरच चालवायचा असतो ना, मी टॅबवर बनवतो आहे, ठीक आहे. हां, हे बघा, हे असं अशा टाईपचं फिगर येणार. आता कुठली फिगर इथं मॅच होते बघा, हे बघा इथं 4, हे 2, हे 5, हे सेकंड नंबरची इमेज आहे, परफेक्ट ही मॅच व्हायला लागली आहे. हा ना. इथं बघा, इथं काय प्रॉब्लेम झाला आहे, इथे बघा हा 4 है ना, सरळ सरळ दिसतो आहे, हा रॉंग आहे. आणि इथे काय प्रॉब्लेम आहे, इथं हा 5चा प्रॉब्लेम आहे. हा 5 असा नाही येणार, ठीक आहे. पहिले हा राऊंडवाला शेप जो आहे ना तो इथं खाली येणार आणि वरचा जो हे जे स्ट्रेटवाला जो शेप आहे वरती येतो, ठीक आहे ना. तर इथे 5 आणि इथे 5 दोन्हीकडे बरोबर आहे, पण इथे बरोबर नाही आहे हा. आणि इथे 4 जो आहे, इथे 5 बरोबर आहे, पण इथं 4 चुकीचा आहे या इमेजमध्ये, थर्डमध्ये. म्हणजे ह्या दोन्ही पण नाही आहे. याची करेक्ट ॲन्सर कुठला येतो आहे, ऑप्शन नंबर 2, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला इमेज जे आहे ते बघून व्यवस्थित इमेजिन करून आपल्याला त्याचा ॲन्सर द्यायचा आहे. फक्त तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की वॉटरमध्ये कसं रिफ्लेक्शन दिसेल आणि याच्यामध्ये कसं रिफ्लेक्शन दिसेल मिररमध्ये, ठीक आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कशा येईल, तुम्हाला प्रॅक्टिसच करावं लागेल, त्याच्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही आहे, ठीक आहे. वेगवेगळे जे इमेजेस आहे ते प्रॅक्टिस करून बघायच्या. तर आपण घेणारच आहे जेवढेही आता 17पासून 25पर्यंतच्या पेपरमध्ये जेवढेही येतील असे इमेजेस त्याची प्रॅक्टिस होईल. आणि नंतर मी बघेल की मला अजून जर वेळ मिळाला तर जे बुक्स आहेत नवनीतचे बुक्स त्याच्यातून पण आपण प्रॅक्टिस करूया, ठीक आहे. चला बघूया आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 59 बघा. अजय's एज इज 3 less than 3/2 times the age of Ramesh and 2 more than 4/7 times the age of Dhondiba. If Dhondiba's age is 70, what is the sum of the age of Ajay, Ramesh and Dhondiba? ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय करायचं आहे की तिघंजण आहे, अजय, रमेश आणि धोंडिबा, तिघांचंही एज आपल्याला काढायचं म्हणजे दोघांचंच काढावं लागेल. एकाचं एज दिलेलं आहे धोंडिबाचं क्लिअर 70 इयर्स आहे म्हणून. ह्याच्या बेसिसवर आपल्याला अजय आणि रमेशचं एज काढायचं आहे, ठीक आहे. तर बघा अजयचं एज किती होणार, इथे क्लिअर दिलेलं आहे की अजय's एज इज 2 more than 4/7 टाइम्स द एज ऑफ धोंडिबा. म्हणजे अजयचं एज जे आहे धोंडिबाच्या एजपेक्षा आणि अजयचं एज धोंडिबाचं एज किती आहे 70, याच्यापेक्षा किती टाईम्स जास्त म्हणायला लागला आहे तो 4/7 टाईम्स है ना. हे आणि त्याच्यापेक्षा 2 more है ना. 2 म्हणजे काय येणार, इयर्स येणार ना. तर 2 वर्षांनी अजून जेवढं काही धोंडिबाचं एज आहे त्याच्या 4/7 टाईम्सच्या 2 जास्त, म्हणजे 2 वर्ष जास्त, ठीक आहे. आता याला आपल्याला सॉल्व करायचं आहे. आता सॉल्व केलं तर हे काय होणार, 7 10 70 है ना, 10 4 40, 40 + 2 किती येणार 42. म्हणजे अजयची एज किती आली 42 इयर्स एज आली याची, ठीक आहे. आता आपल्याला रमेशची एज काढायची आहे. तर रमेशची जी एज आहे ना, अजयची एज जी आहे रमेशच्या एजपेक्षा 3.2 टाईम्स आणि त्याच्यापेक्षा 3 लेस आहे, ठीक आहे. तर अजयची जी एज आहे, अजयची एज जी आहे रमेशची जेवढी एज आहे, आता इथं आपल्याला रमेशची एज माहिती नाही अजून, ठीक आहे. इंटू किती टाईम्स 3/2 टाईम्स आणि याचं -3 कमी आहे म्हणाला का, 3 लेस म्हणजे 3 वर्ष याच्यातून मायनस करावं लागेल आपल्याला, ठीक आहे. आता आपल्याला एज अजयची एज माहीत झाली आहे, इथं आपण काढली आहे 42 इयर्स, ठीक आहे. तर इथं आपण काय करू, अजयची एज इथं आपण 42 इयर्स घेऊया, ठीक आहे. आता इथे बघा हे आहे तसं R × 3/2 -3, ठीक आहे. आता याला आपण -3 जे आहे आपण याला इकडे घेऊन जाऊ, हा ना, मायनसचे प्लस होऊन जाणार, ठीक आहे. आणि हा जो लेफ्ट हँड साईडला R × 3/2 लिहिला नाही तर राईटला लिहूया आपण आता सध्या. तर R × 3/2 इज इक्वल टू, हा ना, हा जो 3 आहे इकडे येणार 42 + 3 होणार आहे, ठीक आहे. म्हणजे किती होणार आहे 45, ठीक आहे. आता इथं R किती येणार बघा, R इज इक्वल टू एक क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊ आपण याला, ठीक आहे.
क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर काय होणार, इथे वरती 2 जाणार, खाली 3 येणार. ठीक आहे. मग याला सॉल्व केल्यावर बघा किती येते, 3 15 जार 45, 15 इंटू 2 किती येते 30. म्हणजे रमेशचं एज किती आलं 30 इयर्स. आता आपल्याला काढायचं काय आहे, तिघांच्याही एजचा टोटल काढायची, सम ऑफ द एज ऑफ अजय, रमेश अँड धोंडीबा. तर सगळ्यांची एज बघा आता किती आहे, अजयची किती आली 42, रमेशची किती आली 30 आणि धोंडीबा ऑलरेडी दिलेली आहे 70. सर्वांचं टोटल केलं तर किती येते बघा, 7 + 3 10 + 4 14, 142 इयर्स. सगळ्यांच्या एजची जी टोटल आहे 142 इयर्स येते. ठीक आहे. सोपं आहे, फक्त व्यवस्थित रीड करायचं कुणाची एज किती हे आहे आणि त्या धोंडीबाची एज दिलेली आहे त्याच्या बेसिसवर दोघांची एज काढायची आपल्याला. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 60. क्वेश्चन नंबर 60 बघा, ॲट व्हॉट टाईम विल द अँगल बिटवीन आवर हँड अँड इमिडिएट हँड इन अ क्लॉक बी 105. म्हणजे इथं 4 आपल्याला ऑप्शन दिलेले आहे, त्याच्यापैकी आपल्याला हे बघायचं की तेवढे जे जसं आता 30 minutes past 3 दिलेलं आहे त्यावेळेस 105 डिग्रीचा अँगल कशामध्ये तयार होतो, किती वाजले तेव्हा 105 डिग्रीचा अँगल तयार होतो. कशामध्ये, आवर हँड आणि मिनिट हँड. एक आवरचा काटा असतो, एक मिनिटचा काटा असतो. ते दोन्ही जेव्हा है ना घड्याळीत कितीतरी वाजलेले असते तर दोघांच्यामध्ये काहीतरी एक अँगल तयार होत असतो. ठीक आहे. तर आपल्याला 105चा अँगल कुठल्या याच्यामध्ये तयार होतं ते बघायचं आहे आणि 2 अल्टरनेटिव्ह आपल्याला काढायचे. तर चला आपण एक फिगर बनवून याला बघूया, घड्याळीचं फिगर बनवू. ठीक आहे. हे बघा इथं थोडं खाली घ्यावं लागेल. ठीक आहे. आता घड्याळीचं तुम्हाला माहितीच आहे, याचं मिनिट हँड, आवर हँड, तर लाईन घेऊया आपण, एक अशी लाईन घेऊया. ठीक आहे ना. आता हे बघा इथं काय म्हटलं आहे, पहिलं एक ऑप्शन आहे 30 minutes past 3. जेव्हा 3 वाजतात तर इथं 3 आहे. ठीक आहे. तर तुमचा आवर हँड कुठं येणार, असा ह्या साईडला येणार आहे ना, आणि मिनिट हँड कुठं येणार, असा 6ला येणार. ठीक आहे. तर ह्या दोघांच्यामध्ये आता किती अँगल तयार होतो आहे हे बघा, तुम्हाला सांगतो मी व्यवस्थित. इथे बघा, इथे 3 आहे. ठीक आहे. इथे 6 आहे, हे 12, हे 9. इथे जो असतो ना 3च्या नंतर बघा 4 है ना, 5 आणि 6. ठीक आहे. आता हे जे एक आवर जे असतं ना याच्यामध्ये 30 डिग्रीचा अँगल तयार होत असतो. इथं 30चा डिग्री अँगलचा तयार होणार, इथं 30 डिग्री होणार. मग हे किती झाले टोटल बघा, 30 + 30 60 आणि हे मध्ये आहे दोघांच्या सेंटरमध्ये, तर हे 15. म्हणजे किती झाले, 75 डिग्रीचा अँगल झाला आहे टोटल मिळून. ठीक आहे ना. म्हणजे 3.5 जेव्हा वाजतील तेव्हा 105 डिग्रीचा अँगल तयार होत नाही. ठीक आहे. तर मग आपल्याला काय करावं लागेल, दुसरा ऑप्शन बघूया आता आपण याच्यामधलं. ठीक आहे. आता इथं पुन्हा आपलं बघा, इथं 12 है ना, 3 6 आणि 9. आता दुसरा ऑप्शन काय दिलं आहे आपल्याला, 30 minutes past 2. 2 वाजून 30 मिनटाला, 2 वाजून 30 मिनटं बघा, इथं 12 नंतर 1 2 इथं येणार त्याचा मिनिट, आवर हँड इथे येणार, आवर हँड है ना, आणि मिनिट हँड कुठे येणार त्याचा, इथं 6ला येणार असा. ठीक आहे. आता इथे बघा, हे 2 है ना, हे 3 4 5 आणि 6. आता इथे किती डिग्रीचे अँगल तयार होतील बघा, इथे 30 है ना, इथे पण 30, इथे पण 30 आणि इथे 15 डिग्री. हे बघा 30 + 30 + 30 किती होणार, 19 आणि 90 आणि 15 किती झालं, 105 डिग्री. म्हणजे जेव्हा 2:30 वाजतात है ना, 30 minutes past 2, जेव्हा 2:30 वाजतात तेव्हा 105 डिग्रीचा अँगल तयार होतो. ठीक आहे. त्याचं एक ऑप्शन तुमचं कुठलं आहे, सेकंड नंबरचं ऑप्शन आहे. आणि आपल्याला 2 ऑप्शन सिलेक्ट करायचे, सिलेक्ट 2 करेक्ट अल्टरनेटिव्स. ठीक आहे. अजून एक आहे तुमचं ह्याच्यातलं, जेव्हा 9:30 वाजतो ना तेव्हा पण ते आपलं तसं होतं आहे बघा. येऊया, हे है ना, हे 6 आहे. हां, इथे बघा हे 9 आहे, 10 11 12.
इकडे काय होणार आहे तुमचं 6 आहे, 7, 8. ठीक आहे. जेव्हा आपला मिनिट आवर आणि 9:30 वाजेल तेव्हा आवर हँड कुठं असणार आहे, इकडं असणार आहे. ठीक आहे ना. आणि मिनिट हँड कुठं असणार आहे, मिनिट हँड कुठं असणार आहे, इथं खाली 6ला. ठीक आहे. आता इथे बघा, इथे कुठला अँगल तयार झाला. आता इथे मध्ये एक बघा, इथं बघा हे 30, इथे 30 झालं आहे, इथे पण 30, इथं 30 आणि हे सेंटरमध्ये आहे म्हणजे 15 आहे ना. तरी बघा इथं पण 90 + 15 105. म्हणजे दुसरा जो अँगल तयार होतो 105 डिग्रीचा अँगल, तो कधी होतो, जेव्हा 9:30 वाजतात तेव्हा. त्याचा सेकंड आणि फोर्थ दोन याचे ऑप्शन्स आहे. ठीक आहे. चला बघा, कळालं असेल तुम्हाला, मला अशी अपेक्षा आहे. ठीक आहे. थोडंसं मला ते एक्सप्लेन करायला जरा हे थोडं ॲडजस्ट करून घ्या. कळालंच असेल मला असं वाटते. ठीक आहे. चला बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर 61मध्ये बघा, हाऊ मेनी सरफेसेस हॅज द फॉलोइंग वुडन फिगर. हे एक फिगर दिलेली आहे, याच्यामध्ये किती सरफेस आहे आपल्याला बघायचं आहे. सरफेस म्हणजे असा है ना, जो भाग असा सपाट असेल तो सरफेस. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा पहिला सरफेस कुठला आहे, तो हा पहिला आहे. ठीक आहे. हा दुसरा सरफेस आहे. ठीक आहे. पुन्हा इथून आता हे वरती असं इकडं दिसलं आहे, तर हा तिसरा सरफेस कुठला असणार आहे, हा वाला. ठीक आहे. लक्ष द्या, इमेजिन करा, इकडं इमेजिन करावं लागेल तुम्हाला. हा स्लोप आहे आणि हा मग असा वर्टिकली उभा आहे, तर या साईडला एक सरफेस असणार आहे याला. ठीक आहे. 3 झाले, हा चौथा है ना, हा 4, पुन्हा हा 5. ठीक आहे. हा झाला. त्याच्यानंतर इथं खाली है ना, इकडं खाली एक असेल ना 6 नंबरचा सरफेस इकडं असेल. ठीक आहे. हा 7 नंबरचा सरफेस. ठीक आहे. आणि हा जो पूर्ण जो दिसतो आहे हा 8 नंबरचा सरफेस पूर्ण, हा जो एक दिसतो आहे आपल्याला हा. ठीक आहे. है ना, हा जो पूर्ण सरफेस जो आहे ना, हा जो दिसतो आहे हा 8 नंबरचा सरफेस. ठीक आहे. आता हे जी ती खाली आहे, खाली पण एक 9 नंबरचा सरफेस असणार आहे. ठीक आहे. खालची बाजू हे 9 नंबर झालं. इकडे हा 10 नंबर, हा वाला 11, हा वाला. ठीक आहे. त्याच्यानंतर हा इकडे 12. ठीक आहे. हा झाला 12, हा 13, पुन्हा इथे एक 14 है ना, हा वाला सरफेस हा 14. आणि याच्या 8च्या अपोजिट साईडला, याच्या मागच्या बाजूला, एक्झॅक्ट मागच्या बाजूला एक अजून सरफेस असेल सेम असाच. तो कितवा असेल, तो 15वा सरफेस असेल. तर असं करून ह्या पूर्ण वुडन पीसमध्ये, वुडन फिगरमध्ये किती टोटल 15 सरफेसेस आहे. ठीक आहे. हे पण सगळं इमेजिनचं आहे. इमेजिन करावं लागेल तुम्हाला की कुठे कुठे किती सरफेस असू शकतात. ठीक आहे. त्याच्या मागचा सरफेस पण आहे ना, एक्झॅक्ट जसं हा ठेवलेला आहे, याला जर आपण पूर्ण या पीसला फिरवलं तर मागे पण एक सरफेस दिसेल तुम्हाला. जसा 8 आहे तसा तो मागचा 15 सरफेस. तर असं याचा आन्सर येतो आहे ऑप्शन नंबर 1. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 62 बघा, हाऊ मेनी ट्रायंगल्स आर देअर इन द फॉलोइंग फिगर. इथे आपल्याला ट्रायंगल्स आपल्याला काउंट करायचे. तर ठीक आहे. आपल्याला आता इझिली कुठले ट्रायंगल दिसतात बघा. याच्यामध्ये आपण त्यांना हे करून घेऊया. बघा, हे एक ट्रायंगल दिसतो ए, हा दिसतो आहे बी, हा दिसतो सी है ना, हा डी. ठीक आहे. हा नाही आहे. तरी पण याला आपण जेव्हा आपण 2-2 किंवा 3-3 करू तेव्हा त्याला काउंट करावं लागेल. ई है ना, याला आता हे ट्रायंगल नाही आहे ॲक्च्युली, ते एफ है ना, एफ क्लिअर ट्रायंगल दिसतो आहे. हा जी पूर्ण क्लिअर ट्रायंगल दिसतो आहे. आणि हे पण पूर्ण क्लिअर ट्रायंगल दिसतो ना, हा वाला जीवाला आहे बघा, हा जीचा ट्रायंगल आणि हे एचचा ट्रायंगल. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्या एवढे ट्रायंगल तर सिंगल यांनी आपल्याला क्लिअर दिसत आहेत. ठीक आहे. आता याला बघा, हे किती झाले टोटल ट्रायंगल सिंगलवाले बघा, ए है ना, त्याच्यानंतर बी, सी, डी. ईपासून कुठला ट्रायंगल तयार होत नाही. फक्त ईला जर तुम्ही बघितलं ना, हे बघा, हा फक्त ई असा दिसतो आहे शेप है ना, तर हा ट्रायंगल नाही आहे, तर याला आपल्याला काउंट करायचं नाही आहे. ठीक आहे. ए बी सी डी, त्याच्यानंतर एफ जी आणि एच.
असे टोटल किती तयार झाले बघा, 7 ट्रायंगल तुमचे तयार झाले. 1 2 3 4 5 6 7 ट्रायंगल. ठीक आहे. आता बघा 2 2 मिळून ए आणि बी मिळून एक ट्रायंगल तयार होतो है ना. हे बघा असं ए आणि बी मिळून एक ट्रायंगल तयार होतो. मग एक ट्रायंगल काय येणार आपला ए बी है ना. 2 2 याचं बघायचं आता ए बी नंतर बी सी. ठीक आहे. हा बी सीचा ट्रायंगल होतो बघा, बी सी झाला. त्याच्यानंतर आता इथं हे बघा हा वाला एक ट्रायंगल ए डी. तसाच इकडचा सी एफ. ठीक आहे. हे 2 2चे. आता ह्या 2ला आपण हे 2 2चे झाले. आता बाकीचे 2 2 बघा बी आणि ईनी कुठलाच ट्रायंगल तयार होत नाही, ई आणि जीनी पण ट्रायंगल तयार होत नाही, ई आणि एचनी पण ट्रायंगल. फक्त 2 2चे असे टोटल 4 ट्रायंगल तयार होतात. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आता आपण 3 3नी बघा किती ट्रायंगल तयार होतात. तर इथं बघा ए बी सीनी एक ट्रायंगल तयार होतो, ए बी सी. ठीक आहे ना. हा पूर्ण एक ट्रायंगल ए आणि बी तिन्ही मिळून एक ट्रायंगल तयार झाला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघा ए बी सी नंतर आता बघा हा वाला एक ट्रायंगल तयार झाला त्याच्या अपोजिटचा डी ई एफ. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा डी ई एफ झाला. डी ई एफ नंतर बघा हा एक ट्रायंगल आहे तुमचा डी ई एच है ना. डी ई एच. त्याच्यानंतर अजून एक ट्रायंगल तुम्हाला हा दिसेल बघा है ना, एफ ई जी. ठीक आहे. तर एफ ई जी म्हणजे हे पण किती झाले आता टोटल, हे पण 4 झाले 3 3 याचे. ठीक आहे. आता 4 4 यांनी तर आपलं ट्रायंगल तयार होत नाही आहे. ठीक आहे. जसं आता आपण ए बी सी ई आणि डीला घेतलं तर इथं तर तुमचं एक हे तयार होतो आहे क्वाड्रिलेटरल है ना. तर मग हे 4 4नी होत नाही, 5 5 यांनी होतात बघा. 5 5चे कुठले ट्रायंगल तयार होतात, हे बघा हा एक ट्रायंगल बघा ए बी डी ई एच. ठीक आहे. ए बी डी ई एच, ए बी डी ई एच हा एक ट्रायंगल तयार होतो. त्याच्यानंतर दुसरा ट्रायंगल बघा हा जो ट्रायंगल आहे बघा हा वाला. ठीक आहे ना. बी सी है ना, बी सी ई एफ जी. ठीक आहे. बी सी ई एफ जी याला इरेज करूया. बी सी ई एफ आणि जी असे हे 2 ट्रायंगल तयार झाले. ठीक आहे. तर असे टोटल आपले किती झाले बघा 7 + 1 14 ना, 7 + 4 11 + 4 15 + 2 17. असे टोटल किती ट्रायंगल आहे याच्यामध्ये 17. त्याचा ऑप्शन नंबर काय येतो 4. ठीक आहे. तर असं थोडंसं हे आहे कन्फ्युजिंग, याला टाईम कन्झ्युमिंग पण आहे. ठीक आहे. तर बाकीचे जे क्वेश्चन्स असतात जे इझिली होऊन जातात त्याच्यामध्ये ते लवकर करून याच्यामध्ये टाईम मेकअप करायचा असतो. ठीक आहे. तर आपला क्वेश्चन नंबर 62 त्याचा आन्सर कुठला येतो आहे 4th. 17 ट्रायंगल्स आहे या फिगरमध्ये. ठीक आहे. चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 63 आणि 64साठी डायरेक्शन्स दिलेले आहे. फाइंड आउट द रूल अंडरलाईन द अरेंजमेंट ऑफ नंबर्स इन द फॉलोइंग क्वेश्चन्स अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स दॅट विल रिप्लेस द क्वेश्चन मार्क. इथं आपल्याला काय करायचं आहे, नंबर दिलेले आहे. ठीक आहे. पण याच्यामध्ये एक रूल वेगळा असतो. जसं आता इथं काय दिलेलं आहे आपलं 9 × 4. क्वेश्चन नंबर 63 बघा 9 × 4 = 17. होतं आहे का 17? 9 4 36 होतं आहे. 7 2 14 होतात, इथं 41 आहे. 10 3 30 होतात, इथं 73 आहे. ठीक आहे. म्हणजे हे जसं लिहिलेलं आहे तसं याच्यामध्ये तसं मॅथमॅटिकल ऑपरेशन करायचं नाही आहे. याच्यामध्ये वेगळं आपल्याला काहीतरी एक रूल इमेजिन करायचं आपलं, म्हणजे आपल्याला काय म्हणायला पाहिजे त्याला एक काहीतरी लॉजिक लावायचं त्याच्यामध्ये की ह्या 2 नंबर जे आहे 9 आणि 4 यांचं काय करायला पाहिजे है ना. की जसं तर 9मधून 4 प्लस करायला पाहिजे का मायनस करायला पाहिजे का याचा स्क्वेअर घेऊन
4 मायनस करायला पाहिजे, असं काहीतरी एक लॉजिक लावावं लागते. तर याच्यामधलं एक लॉजिक इथे बघा सॉरी 9चा स्क्वेअर करायचा आणि 4चा क्यूब करायचं आणि त्याला मायनस करायचं. तर 9चा स्क्वेअर किती येतो आहे 81 आणि 4चा स्क्वेअर किती येतो 4 4 16 प्लस 16 इंटू 4 64. मग ह्या 18 मायनस 64 केलं तर 17 येतो आहे. ठीक आहे. सेम असंच इथं बघा 7चा स्क्वेअर किती येतो आहे 49 मायनस 2चा क्यूब किती येणार 8. मग याचा ॲन्सर किती येतं 41 है ना. हे मल्टिप्लिकेशनचं साईन इथं कन्सिडर करायचं नाही आहे, हे असं आपल्याला करायचं आहे. ठीक आहे. इथं बघा 10चा स्क्वेअर किती होतो आहे 100 मायनस 3चा क्यूब किती होणार 3 3 9 9 3 27. मग 100मधून 27 मायनस केलं तर 73 येतात. मग सेम इथं हा जो रूल आहे ठीक आहे ना, म्हणजे पहिल्या नंबरचा स्क्वेअर करायचा त्याच्यातून दुसऱ्या नंबरच्या क्यूबला मायनस करायचं. ठीक आहे. तर मग इथे पण तसंच करावं लागेल. याला स्क्वेअर करायचा 8 8 64 येतं आहे मायनस 1चा क्यूब किती येतो 1च येतो आहे. मग याचा ॲन्सर किती येतो आहे 63. मग ऑप्शन कुठलं येतं आहे ऑप्शन नंबर 3. असं याच्यामध्ये एक लॉजिक आपल्याला बघावं लागते, कुठलं तरी एक लॉजिक. आणि चारीमध्ये सेम तेच रूल फॉलो झाला पाहिजे ना. रूल लिहिलेला ना फाइंड आउट द रूल, तो हा रूल पहिल्या याला जो रूल लागतो तो चारही याला लागला पाहिजे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण असे क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व करायचे. ठीक आहे. आपण बघा आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 64मध्ये बघा इथे पण एक रूल अप्लाय व्हावा लागला आहे. आपल्याला काय करायचं आहे की हे बाहेर बॉक्सच्या बाहेर जे नंबर्स दिलेले आहे त्यांच्यामध्ये काहीतरी असं करायचं आहे जेणेकरून आपल्याला 20 यायला पाहिजे. तर इथं काय होतं बघा, इथं 4 इंटू 2 किती होतं आहे 8. 4 आणि 2चं मल्टिप्लिकेशन करायचं 4 इंटू 2 8 प्लस 7 प्लस 5 किती होतं 12. हा ना. इथं ह्यांचं दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. हे जे 2 नंबर दिले ना यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि हे जे वरती आणि खाली जे नंबर दिले त्यांचं ॲडिशन करायचं आहे आणि जे काही नंबर येईल दोन्ही त्यांना प्लस करून टाकायचं. तर मधलं जे नंबर आहे 20 येतं आहे. ठीक आहे. आता इथं पण बघा 7 आणि 3चं मल्टिप्लिकेशन करायचं किती येतं आहे 21 प्लस 4 प्लस 2 किती येतात 6. तर झाले 27. बरोबर आहे 27 आलं आहे. इथं पण बघा 5 आणि 3चं मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे किती होणार 15 आहे ना. प्लस 1 प्लस 6 किती होतात 7. मग 15 प्लस 7 किती आले 22 आलं आहे. सेम इथं पण तसंच करायचं. आता आपल्याला काय करावं लागेल 2 आणि 8चं मल्टिप्लिकेशन करायला लागेल. तर मग किती येणार 16 आणि प्लस काय करावं लागेल 7 प्लस 9 किती होतात 16 है ना. मग दोघांचं ॲडिशन किती येणार 32. मग याचा ऑप्शन कुठं येतं ॲन्सर कुठलं येतं ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट ॲन्सर येतो. ठीक आहे. असं आपल्याला एक लॉजिक याच्यामध्ये एक रूल सगळीकडे तोच रूल अप्लाय करावा लागतो. ठीक आहे. असं इथं आपण नाही करू शकत की इकडं वेगळा तिकडं वेगळं असं नाही. तर हे अशा प्रकारे आपण याचे जे नंबर सिरीज असतात त्याचे आपण ॲन्सर काढू शकतो. ठीक आहे. तर 64चा ॲन्सर येतो आहे ऑप्शन नंबर 3. चला नेक्स्ट बघूया आता क्वेश्चन नंबर 65. क्वेश्चन नंबर 65मध्ये बघा इन अ रो गोविंद इज स्टँडिंग ॲट 7th प्लेस फ्रॉम द एंड अँड गोपाल इज इन द मिडल ॲट 23rd प्लेस. हाऊ मेनी स्टुडंट्स आर स्टँडिंग बिटवीन देम. ठीक आहे. आता इथं हे लाईनचे क्वेश्चन असतात. तर बघा आपण काय करूया एक लाईन काढूया इथं मोठी काढू. याला एक काम करू, याला पण आपण हाच कलर घेऊया. कलर ब्लॅक वेगळा दिसायला लागला आहे. ठीक आहे. इथं आता काय म्हणलं यांनी की टोटल आपल्याला काय करायचं दोन व्यक्ती दिलेल्या आहे, एक गोविंद आहे आणि एक गोपाल आहे. गोपाल जो आहे तो एकदम सेंटरमध्ये आहे म्हणतो आहे ना. गोपाल इज इन द मिडल ॲट 23rd प्लेस म्हणजे एकदम सेंटरमध्ये जर तो आहे इथं सेंटरमध्ये तर त्याची जी प्लेस आहे ना
ही किती आहे म्हणताय 23rd प्लेस. 23rd प्लेस आहे याचा अर्थ किती आहे, इथे 23rd प्लेसला आहे तो. याचा अर्थ काय आहे, इकडे किती आहे त्याचे 22 आणि इकडं पण लेफ्ट साईडला 22 आणि राईट साईडला 22, म्हणजे टोटल किती होणार 45. म्हणजे लास्टला जो आहे टोटल किती ह्याच्यामध्ये लोक आहे 45. 1 पासून 45 पर्यंत स्टुडंट्स आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये जो गोपाल आहे तो एकदम सेंटरमध्ये 23rd पोझिशनला आहे. बरोबर आहे ना. 23rd सेंटरला येणार. इकडे 22 + 22 44 आणि हा मधला 45. ठीक आहे. आता जो दुसरा जो स्टुडंट आहे गोविंद, तो 7th प्लेसला उभा आहे म्हणतो. कुठून एंडपासून है ना. तर इथं हा झाला कुठला फर्स्ट प्लेस. सेकंड प्लेस कुठला येणार मग 44. त्याच्यानंतर थर्ड येणार 43, 42 है ना, 41, 40, 39. कुठल्या प्लेसला आहे तो 7th प्लेसला आहे ना. तर फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, 7th प्लेस, म्हणजे तो 39th प्लेसला तो आहे. कोण गोविंद. हा कोण आहे गोपाल. हा आहे गोपाल, हा आहे गोविंद. आता आपल्याला गोविंद. आता इथे आपल्याला काय फाइंड करायचं आहे की हाऊ मेनी स्टुडंट्स आर स्टँडिंग बिटवीन देम. गोपाल आणि गोविंदच्यामध्ये किती स्टुडंट्स आहे आपल्याला फाइंड करायचं आहे. तर गोपाल आणि मध्ये म्हणजे इथं आता आपल्याला 24 पासून काउंट करायला चालू करावं लागेल है ना. 24 आणि कुठपर्यंत 38 पर्यंत. मग हे किती होतात टोटल बघा. 24 to 38. 24ला पण काउंट करायचं आहे, 38ला पण काउंट करायचं. तर 24 है ना. त्याच्यानंतर याचं कसं असते बघा, 38 - 24 करून बघायचं. आता काउंट करत बसू नये आपण. हे येतात टोटल 14. पण याला दोन्हीमध्ये दोघांनाही काउंट करावं लागते. मग +1 करायचं असते. तर 15. त्याचा ॲन्सर जो असतो आहे, याचा ॲन्सर येतो आहे ऑप्शन नंबर 2 15. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 66 बघा. स्वराज वॉक्स सम डिस्टन्स टुवर्ड्स ईस्ट अँड टर्न्स लेफ्ट इन 90 degree. Then he walks 50 meter. Now he turns right in 135 degree and walks 15 meter. Now his left hand indicates which direction. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले तर आपण काय करू, डायरेक्शन आपण तयार करून घेऊया. नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट. ठीक आहे. असे डायरेक्शन आहे. आता जो कोण आहे स्वराज, तो काय करतो आहे, तो काही डिस्टन्स कुठं चालतो आहे, तो ईस्टकडे चालतो आहे. ठीक आहे ना. ईस्टकडे चालल्यानंतर इकडं असा तो इकडे चालला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तो 90 degree लेफ्टला आहे ना, त्याचा जो फेस आहे ईस्टकडे आहे, असा चालला आहे तो इकडे. ते इथून चालू केलं समजा त्यांनी चालायला, ईस्टकडे तो जातो आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, 90 degree म्हणजे त्याच्या लेफ्ट साईडला आहे ना, तो जर इकडं फेस केला तर लेफ्ट इकडे येणार, तो इकडे तो टर्न झाला. ठीक आहे. इकडे टर्न झाला. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, इकडे लेफ्टला टर्न झाल्यानंतर तो थोडा दूर चालून त्यांनी काय केलं, पुन्हा तो 135 डिग्रीनी टर्न होऊन गेला. इकडे गेल्यानंतर थोडा इकडे गेला तो समोर समजा, त्यांनी डायरेक्ट मग 135 डिग्री कुठं राईटला टर्न घेतला त्यांनी. तर राईटला हे बघा इकडे 90 डिग्री होणार. ठीक आहे. हा 90 डिग्री. त्याच्यानंतर हा त्याच्यामधला 45 डिग्री है ना. त्यांनी मग एवढा टर्न घेतला त्यांनी. ठीक आहे. हा पूर्ण 90 डिग्रीनी फिरला आणि पुन्हा अजून एवढा 45 डिग्री. म्हणजे आता त्याचा फेस कुठे झाला आहे, त्याचा फेस इकडं आला आहे आणि त्याची लेफ्ट हँड कुठली झाली, आता हा जो त्याचा फेस आहे ना इकडं झाला आहे. म्हणजे कुठल्या डायरेक्शनला फेस झाला आहे त्याचा, साऊथ ईस्टला त्याचा फेस झाला आहे. ठीक आहे. मग त्याच्या लेफ्ट हँडला कुठली डायरेक्शन येणार, ही डायरेक्शन नॉर्थ ईस्ट है ना. नॉर्थ ईस्ट डायरेक्शन त्याला आपल्याला तेच फाइंड करायचं ना. नाव हिज लेफ्ट हँड इंडिकेट्स विच डायरेक्शन. तर त्याचा लेफ्ट हँड इकडं आहे, तर नॉर्थ ईस्ट जी आहे त्याची डायरेक्शन असणार आहे. त्याचा ॲन्सर येतो आहे ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 67. इन अ सर्टन लीप इयर इट वॉज ट्यूजडे ऑन 15th March. Then which day will be
ऑन 13th नोव्हेंबर इन द सेम इयर. ठीक आहे. आता हे जे कॅलेंडरचे क्वेश्चन्स असतात याच्यामध्ये लक्षात ठेवा लीप इयरचा खूप महत्त्व असतो, कारण लीप इयरमध्ये जी फेब्रुवारी मंथ जो असतो तो 29 डेजचा असतो. पण याच्यामध्ये आता फेब्रुवारीच्या नंतरचे मंथ आलेले आहे ना, मार्च जो आहे ना 29 फेब्रुवारीच्या नंतरचा आहे, त्याच्यामुळे लीप इयरचा याच्यावर काही इफेक्ट होणार नाही आपल्याला. ठीक आहे. जे काही इफेक्ट होतो तो जानेवारी टू 29 फेब्रुवारीपर्यंतचाच आपल्याला है ना. जर जानेवारीपासून जर आपल्याला कंटिन्यू काउंट करायचं असेल समजा मार्च एप्रिल नंतर, तर ते मग त्याच्यामध्ये बरोबर आपल्याला एक डेचा लक्षात ठेवावं लागते. पण इथे आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. इथे आपल्याला काय करायचं आहे बघा, 15 मार्चला कुठला डे होता, ट्यूजडे होता. ठीक आहे. आता तुम्हाला एक माहिती असेल, जर 15 मार्चला जर ट्यूजडे आहे तर 15 एप्रिलला कुठला डे असणार. तर त्याचं काय आहे की आपल्याला हे बघावं लागते. जसा जो मार्च आहे तो किती टोटल डेज किती असतात, त्याच्यामध्ये 31 डेज असतात. ठीक आहे. तर 31 डेज 15 मार्चपासून 15 एप्रिलपर्यंत टोटल 31 डेज आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला 7नी डिवाईड करायचं 31ला है ना. 7नी डिवाईड केल्यावर किती टाईम डिवाईड होणार, तो 4 टाईम. 7 4 जा 28. रिमाइंडर किती राहतो, 3. तर हा जो आहे 3 दिवसांनी पुढे जातो. ट्यूजडे जो आहे, ट्यूजडेनंतर 15 एप्रिलला, ट्यूजडेनंतर वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे असतो. तर 15 एप्रिलला कुठला डे असणार आहे, 15 एप्रिलला फ्रायडे. हा त्याचा रूल आहे, आपल्याला बघायचं असते ते 30 दिवसाचा आहे का 31 दिवसाचा महिना. 30 दिवसाचा असेल तर 3 दिवस पुढं जातो तो है ना. म्हणजे पुढच्या महिन्याच्या सेम डेटला जो डे आहे तो 3 दिवसांनी पुढे येतो. म्हणजे ट्यूजडेनंतर वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे येणार. 15 एप्रिलला काय येणार, फ्रायडे येणार. बस असंच आपण प्रत्येक याला काउंट करत जायचं. 15 एप्रिलला झालं, 15 मेला काय येणार. आता एप्रिल जो आहे 30 डेजचा असतो, मग 2 दिवस पुढे जाणार फक्त. तर फ्रायडेनंतर सॅटर्डे, संडे येणार. कधी, 15 मेला. 15 जूनला काय होणार, पुन्हा हे मे 31 डेज आहे, तर 3 दिवस पुढे. म्हणजे संडेनंतर मंडे, ट्यूजडे आणि वेडनेसडे. मग इथं काय येणार, वेडनेसडे येणार. त्याच्यानंतर 15 जून झालं. त्याच्यानंतर 15 जुलैला काय होणार, आता पुन्हा इथं जून किती दिवसाचा आहे, 30 दिवसाचा असतो. तर मग 2च दिवस पुढे जाणार. मग वेडनेसडेनंतर थर्सडे आणि फ्रायडे. 15 जुलैला काय येणार, फ्रायडे येणार. ठीक आहे. हे थोडं लक्षात घ्या. इथं आपलं कॅलेंडरचे जे क्वेश्चन्स असतात तिथे एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे की सेम डेटला नेक्स्ट मंथ नंतर कुठला डे येतो, त्याच्यात क्लिअर तुम्हाला दिलेलं आहे. आता इथे बघा, जुलै झालं. आता 15 ऑगस्ट. आता जुलै किती दिवसाचा असतो, 31 दिवसाचा. मग 31 दिवसामध्ये जर आपण 7नी डिवाईड केलं तर 3 रिमाइंडर राहतो. म्हणजे 3 दिवसांनी वाढणार. फ्रायडेनंतर सॅटर्डे, संडे, मंडे येणार. 15 ऑगस्टला काय येणार, मंडे येणार. त्याच्यानंतर 15 ऑगस्ट झालं, सप्टेंबर. पुन्हा 3 दिवसांनी मंडेनंतर ट्यूजडे, वेडनेसडे, थर्सडे. त्याच्यानंतर 15 ऑक्टोबरला आता काय येणार, आता बघा सप्टेंबर 30 दिवसाचा असतो. आता 2च दिवस पुढे जावं लागेल आपल्याला. थर्सडेनंतर फ्रायडे आणि सॅटर्डे येणार. ठीक आहे. आता 15 नोव्हेंबर. आता हे लास्ट बघा आपलं. हां, आता 15 नोव्हेंबरला कुठला डे येणार, ऑक्टोबर. 31 दिवसाचा आहे. मग 3 दिवस पुढे. तर सॅटर्डेनंतर संडे, मंडे, ट्यूजडे. संडे, मंडे, ट्यूजडे. आता 15 नोव्हेंबरला ट्यूजडे आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा, आपल्याला 15 नोव्हेंबरला कुठला डे ते नाही काढायचं, आपल्याला 13 नोव्हेंबरला कुठला डे आहे ते काढायचं आहे. तर जर 15ला जर ट्यूजडे आहे तर 14 नोव्हेंबरला काय असणार आहे, मंडे. आणि 13 नोव्हेंबरला काय असणार आहे, संडे. त्याचा ऑप्शन येतो आहे, ॲन्सर येतो याचा ऑप्शन नंबर 1, संडे. ठीक आहे. हे अशा प्रकारे तुम्ही काढू शकता. ठीक आहे ना. सोपं आहे, फक्त आपल्याला काढताना थोडंसं केअरफुली काढावं लागतं आहे. ठीक आहे ना. डेज काउंट करताना केअरफुली काउंट करायचे. त्याच्यामध्ये थोडंसंही मिस झालं तर मग हे आपलं ॲन्सर येत नाही बरोबर. आणि ॲन्सर येतं आहे ह्या 4पैकी कुठलं तरी येते, चुकीचंच ॲन्सर येते. मग म्हणून खूप केअरफुली करायचं त्याला.
की कुठल्या मंथला 2 दिवसांनी पुढे जाणार, कुठल्या मंथला 3 दिवसांनी पुढे जाणार तो डे. ठीक आहे. तर असं करून आपला एक आन्सर येतो याचा ऑप्शन नंबर 1 67चा. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन 68 69. क्वेश्चन नंबर 68 आणि 69साठी डायरेक्शन दिलेले आहे. आयडेंटिफाय द व्हेन डायग्राम दॅट मॅचेस विथ द टर्म्स गिवन इन द क्वेश्चन. ठीक आहे. आता इथं एक क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, पंक्च्युएशन मार्क्स कॉमा सेमिकॉलन. आता हे कॉमा तुम्हाला माहिती आहे कॉमा कसा असतो, हा कॉमा आहे. त्याच्यानंतर सेमिकॉलन कसा असतो, असा सेमिकॉलन असतो. ठीक आहे. हे दोन्ही काय आहेत, हे दोन्ही आहे पंक्च्युएशन मार्क्स, है ना. म्हणजे हे दोन्ही जे आहे कुठल्या कॅटेगरीमध्ये येते, पंक्च्युएशन मार्क्समध्ये येतात. मग पंक्च्युएशन मार्क हा आहे. ठीक आहे. तर म्हणजे हा एक कॉमा आहे आणि हा एक सेमिकॉलन आहे. हे दोन्ही कशामध्ये येतात, तुमचे पंक्च्युएशन मार्कमध्ये येतात. म्हणजे याचा जे व्हेन डायग्राम जर आपल्याला तयार करायचा असेल तर कुठला येईल, 4th नंबरचा. ठीक आहे. व्हेन डायग्राम म्हणजे काय असते, तुम्ही व्हेन डायग्राम बघितलं असेल ना, की असे कॅटेगरी असतात वेगवेगळे. काही स्टुडंट्स आहे, टोटल एवढे स्टुडंट आहे, त्याच्यामधले एवढ्या स्टुडंटला रीडिंगला आवडते, है ना. त्याच्यातलं एवढ्या स्टुडंट्सला रीडिंग आणि रायटिंग दोन्ही आवडते, आहे की नाही. तर मग याच्यामध्ये असे किती स्टुडंट आहेत ते ज्यांना दोन्ही आवडते. तर मग हा जो पोर्शन असतो मधलावाला, हे असे स्टुडंट असतात ज्यांना हे दोन्ही आवडते. हे असं त्याला म्हणतात व्हेन डायग्राम. तर अशाच प्रकारे आपल्याला काय करायचं, हे कॅटेगरी आहे पंक्च्युएशन मार्क. हे दोन्ही जे मार्क आहे हे पंक्च्युएशन मार्कच्या अंडरमध्ये येतात. तर हा जो बाहेरचा सर्कल आहे तो पंक्च्युएशन मार्क आहे आणि मधले जे 2 छोटे सर्कल आहे ते एक कॉमाचा आहे आणि एक सेमिकॉलनचं आहे. तर याचं व्हेन डायग्राम असं तयार होईल. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 69. आता इथं बघा नॉन स्केलेटल ॲनिमल्स दिलेलं आहे, स्नेक आणि अर्थ. आता जो सगळ्यात पहिले नॉन स्केलेटल ॲनिमलचा एक मोठा सर्कल असणार आहे. त्याच्यामध्ये आता हे दोघंही, हा जो अर्थवॉर्म असतो है ना, तो अर्थवॉर्मला स्केलेटन नसतो पण स्नॅकला असतो. मग स्नॅक कसा राहणार, ह्या जो मोठा सर्कल आहे, ठीक आहे ना, जो मेन आपल्याला जी कॅटेगरी दिलेली आहे त्याच्या बाहेर राहणार, आहे की नाही. आणि जो अर्थवॉर्म जो आहे त्याच्या आतमध्ये राहणार. तर याचा जो आहे ऑप्शन नंबर, हे बघा, हे जे झालं तुमचं स्केलेटल ॲनिमल्स, त्याच्यामध्ये कुठला एक अर्थवॉर्म येतो, तो हा जो आहे अर्थवॉर्म आहे आणि हा जो आहे स्नॅक आहे. कारण हा स्केलेटल ॲनिमल नाही आहे, नॉन स्केलेटल नाही आहे, स्केलेटल आहे. तर हा त्याच्या बाहेर असणार आहे. तर याचा ऑप्शन नंबर 2 येतो आहे व्हेन डायग्राम. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 70. बघा, ऑब्झर्व द नंबर्स गिवन इन द ब्रॅकेट्स अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू रिप्लेस द क्वेश्चन मार्क. ठीक आहे. तर अशा प्रकारचे जे क्वेश्चन्स असतात त्याच्यामध्ये काय असतो की ह्याचा काहीतरी यांच्यामध्ये एक रूल फॉलो होतो. ठीक आहे ना. म्हणजे यांचा दोघांचं ॲडिशन हे होणार किंवा यांचं दोघांचं मायनस केलं तर हा नंबर येतो. ठीक आहे. किंवा याचा स्क्वेअर हे, किंवा ह्या 3 असा रिलेशन, कसं पण रिलेशन असतो ते आपल्याला हे करायचं असते, आहे की नाही. आपला लॉजिक आपल्याला यूज करायचं तिथं की काय येतो आहे म्हणून. ठीक आहे. पण इथं सध्या तसा काही नाही आहे. इथं काय आहे की इथं नंबर सिरीज आहे ही, आणि याच्यामध्ये एक रूल फॉलो होत आहे. याच्यामध्ये काय बघा, याला आपण असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये पण लिहून बघायची असते नंबर. तर इथं असेंडिंगमध्ये लिहून बघूया याला 11, त्याच्यानंतर 13. ठीक आहे. 13 नंतर बघा 11, 13, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा नंबर कुठला आहे 23. ठीक आहे. त्याच्यानंतर मग कुठला दिसतो आहे 23 नंतर 41. ठीक आहे. 41 नंतर दिसतो आहे 53. 53 नंतर काय येतो आहे 67, आणि 67 नंतर 41, 53, 67 आणि 83. ठीक आहे. आता याच्यामध्ये काहीतरी एक रूल फॉलो होतो आहे बघा. याच्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे 2, है ना. त्याच्यानंतर याच्यात विसरलो की एक क्वेश्चन नंबर 70 बघा, ऑब्झर्व द नंबर्स गिवन इन द ब्रॅकेट्स अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू रिप्लेस द क्वेश्चन मार्क. तर इथे आपल्याला काय करायचं असतं, अशा टाईपच्या क्वेश्चन्समध्ये यांच्यामध्ये ह्या नंबर्स आहे, एक तर यांचं हॉरिझॉन्टली किंवा व्हर्टिकली काहीतरी रिलेशन असतो, है ना, की याच्यातून याला मायनस केलं तर ही नंबर येणार,
किंवा याला प्लस केलं तर ही येणार, किंवा ह्या दोन शेवटच्या नंबर आहे यांचं काहीतरी असं करून सेंटरची नंबर येणार, असं काहीतरी यांच्यामध्ये रिलेशन असतो. पण इथे जे आहे ह्या क्वेश्चनमध्ये तसं काही रिलेशन नाही आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला ही एक नंबर सिरीज आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी एक रूल फॉलो होतो आहे. तो रूल आपल्याला लॉजिक लावायचं आपल्याला, म्हणजे आपलं काय लॉजिक बसू शकतं त्याच्यामध्ये. तर इथे बघा सगळ्यात लहान कुठली आहे 11, याला असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहूया आपण. 11, त्याच्यानंतर 13, त्याच्यानंतर 17 है ना. 17 नंतर येते 23, 23 नंतर काय येते बघा 23 झाल्यावर 41, 41 झाल्यावर 53, 53 झाल्यावर 67 आणि त्याच्यानंतर 83. आता इथे बघा इथे काहीतरी आपल्याला एक हे रूल दिसतो आहे बघा. 11 आणि 13मध्ये 2चा डिफरन्स आहे. 13 आणि 17मध्ये 4चा डिफरन्स आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे आता 17 आणि त्याच्यानंतर 23 म्हणजे 6चा डिफरन्स आला आहे. 6 आहे ना. त्याच्यानंतर इथं आता दोघांच्यामध्ये बघा 23 आणि 41च्यामध्ये किती डिफरन्स येईल, 18चा डिफरन्स येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं कितीचा डिफरन्स येतो आहे, 18 नंतर ह्या दोघांच्यामध्ये 22चा डिफरन्स है ना. 3 - 1 गेले तर 2, 5 - 4 गेले तर 41 नंतर 53, 12चा डिफरन्स. इथे किती येत आहे, 14चा डिफरन्स. 18चा डिफरन्स कसं येतो इथं. ठीक आहे, हे पण बघूया. इथं मग इथं किती येते बघा 16. आता इथं काहीतरी 2, 4, 6, 8 है ना. त्याच्यानंतर 12 है ना, 14, 16 हे काय दिसायला लागले आपल्याला, इवन नंबरचा डिफरन्स आहे. तर इथं 6 नंतर इथं काय यायला पाहिजे होतं, 8 यायला पाहिजे होतं है ना. 8 जर आलं असतं तर इथं 23 + 8 केलं तर किती येते 31. ठीक आहे ना. त्याच्यानंतर 31मध्ये 10 ॲड केले असते तर 41 आले असते है ना. त्याचा अर्थ काय, इथे मध्ये जे आहे ना हा जो क्वेश्चन मार्क आहे इथं 31 जो आहे तो नंबर येईल, तेव्हा ही सिरीज पूर्ण व्यवस्थित कंप्लीट होईल. आहे बघा 11, 13, 17 है ना, 23, त्याच्यानंतर 31, त्याच्यानंतर 41 है ना, 53, 67 आणि 83. आता इथे बघा एकदम सिरीज कंप्लीट होत चालली आहे ना. इथं अचानकच 18चा डिफरन्स आला होता ह्या दोघांच्यामध्ये. पण इथं हे बघा इथं 2चा डिफरन्स आहे, इथं 4, इथे 6चा डिफरन्स आहे. ठीक आहे ना. मग इथं 8चा डिफरन्स आला आहे बघा दोघांमध्ये. 31 आणि 23मध्ये 8चा डिफरन्स आला आहे. या दोघांमध्ये 10चा डिफरन्स आला आहे. इथे आता बघा 12चा डिफरन्स बरोबर आहे, इथे 14चा आहे, इथे 16चा डिफरन्स आहे. म्हणजे हे बघा 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16 हे बरोबर आलं आहे. म्हणजे हा जो आहे 31 हा इथे क्वेश्चन मार्कच्या जागी काय यायला पाहिजे, 31 यायला पाहिजे. मग याचा ऑप्शन काय येतो आहे, ऑप्शन नंबर 3 आन्सर आहे. ठीक आहे. थोडंसं असते लॉजिकली खूप ट्रिकी असतात, खूप जास्त टाईम कन्झ्युमिंग असतात. ठीक आहे. पण कसं आहे टाईम तुम्हाला मेकअप करावं लागेल. जे बाकीचे जे क्वेश्चन आहे काही क्वेश्चन खूप इझी असतात पटकन बघून. जसं आता हे बघा पुढचा नेक्स्ट क्वेश्चन बघा खूप इझी आहे. याच्यामध्ये आपल्याला फक्त काय करायचं आहे, फिगर अशी हे करायची आहे, मॅच करायची आहे बघा. तर क्वेश्चन नंबर 71मध्ये बघा काय आहे, 71 आणि 72 दोन्ही साठी एक डायरेक्शन दिलेलं आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द क्वेश्चन फिगर. आता इथं जे आहे ना हे फिगर आहे, वरचा जो पार्ट आहे इथे आपल्याला मिरर इमेज दिलेली आहे है ना. हा जो आहे ना, हा जो आहे सेंटर समजा मिरर समजून घ्यायचा हा. ठीक आहे ना. तर याचा बिलकुल अपोजिट साईडची अशी इमेज दिलेली आहे. तर इथं हा पण याची पण आपल्याला मिरर इमेज बघायची आहे. आता याची मिरर इमेज असताना कसं येणार आहे बघा, हे असं येणार आहे. ठीक आहे. हा जो आहे अशा टाईपचं येणार आहे आणि हा आहे असाच येणार आहे. ठीक आहे. हा जो आहे असाच येणार आहे. ठीक आहे. आता इथं इमेज ड्रॉ करता येत नाही जरा मला बरोबर. तिथं तुम्ही बघा इथं कुठलं येणार याच्यापैकी है ना. याच्यापैकी बघा हां
हे बघा, ही जी इमेज आहे ही तर उलटी झाली. हा जो कॉर्नर आहे ह्याचा आहे ना, हा खालीच येणार आहे. हा काय वरती येणार नाही, कारण मिरर इमेज आहे. वॉटर इमेज असती तर तो अपोजिट आला असता. मग हा चुकीचा आहे. ठीक आहे. हे पण बघा, ही लाईन अशी इकडून येत आहे ना, याला मॅच नाही झाली. हे पण नाही बरोबर आणि हा पण नाही आहे बरोबर. मग याचा ॲन्सर कुठला येतो आहे? ऑप्शन नंबर 2 जो आहे याचा करेक्ट ॲन्सर येतो आहे. ठीक आहे. इथं फक्त ऑब्झर्वच करायचं आहे आपल्याला. हे पटकन होऊन जाते असे क्वेश्चन्स. मग इथं टाईम मेकअप करायचा असतो आपल्याला. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 72 बघा. 72मध्ये पण बघा कसं आहे. इथे काय करायचं आपल्याला की इथे पण जवळपास मिरर इमेजेस समजून चला, किंवा कंप्लीट व्हायला इथं काय लागणार आहे, हे डार्क आहे ना. हा इथं बघा, इथं दोन्हीकडे डार्क हे आहे, डॉट आहे. इथं सर्कल, छोटा सर्कल आहे, पण इथं डार्कवाले दिलेले आहे. हे पण नसणार आहे, हे नसणार आहे, हे नसणार आहे. आणि इथे ट्रायंगल आहे, हे पण नसणार आहे. मग उरलं आहे कुठला? हा. तो पहिलावालाच त्याचा करेक्ट ऑप्शन आहे. बघा, याला जर आपण कंप्लीट करतो म्हटलं तर हा जवळपास काहीतरी असं येणार आहे ना, आणि हे असं अशा टाईपची इमेज येणार. आणि ही तर आतमध्ये इथं सराउंड. मग ही फर्स्ट नंबरची याची इमेज आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे अशा याच्यामध्ये आपल्याला टाईम मेकअप करायचा आहे. पटकन येऊन जाते याचा आन्सर आहे ना, इमेज करायचं आहे आपल्याला पटकन. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया आता क्वेश्चन नंबर 73. 73मध्ये काय दिलेलं आहे बघा. चूज द करेक्ट फिगर फ्रॉम द अल्टरनेटिव्स गिवन दॅट इज सिमिलर टू द क्वेश्चन फिगर. जसा हा क्वेश्चन फिगर आहे तसाच हे 4 पैकी एक कुठला तरी मॅच होतो. आता कुठलं मॅच होत नाही पटकन बघायचं. जसं आता इथं बघा, हा पहिला तर नाही आहे. का नाही आहे पहिलावाला? कारण हे जे इथला जो आहे ना, हे इथं खाली दिलेलं आहे, तर हे चुकीचं आहे. ठीक आहे. दुसरा असू शकतो कारण हे बरोबर आहे. तिसरा पण असू शकतो है ना. चौथा नाही आहे. काय तर इथं याचा जे डोळा दिलेला आहे हा चुकीचा आहे. मग ह्या चौथा नाही आहे. तिसऱ्यामध्ये बघा, इथे जो फिगर दिलेला आहे आतमध्ये है ना, इथे दोन्हीकडे डार्क दिलेलं आहे. मग हा पण नाही आहे. मग उरला कुठला आहे? सेकंड. मग सेकंडमध्ये एकदम परफेक्ट बघा, सगळ्या गोष्टी मॅच होत आहे. हे डोळा पण बरोबर आहे, हा वाला फिगर पण बरोबर आहे. ठीक आहे, सगळं बरोबर आहे. तर सेकंड याचा ऑप्शन आहे करेक्ट. जे सिमिलर फिगर जो आहे तो ऑप्शन नंबर 2 येतो आहे. ठीक आहे ना. हे असे इझी असतात. पटकन याच्यामध्ये काय जे काही दिलेले आहेत ना फिगर, ते सगळे 1 बाय 1 मॅच करून बघायचं. सगळे मॅच झाले की तर शेवटचा जो आहे, पहिले जो मॅच होत नाही ना तो बघायचा आहे की नाही. जो है ना, जसं आता हे बघा, हे मॅच होत नाही, पटकन याला बघून घ्यायचं. ठीक आहे ना. जे मॅच होत नाही, इथं बघा, इथं शेपटीला हे दिलेलं आहे, तिथं काही नाही आहे है ना, इथं काही नाही आहे, इथं शेपटीला हे दिलेलं आहे. हे इथं पण हे डार्क कलर दिलेला आहे आतमध्ये है ना, ते पण नाही आहे. मग उरला कुठला आहे? सेकंड. तर असा करून याचा ॲन्सर येतो आहे ऑप्शन नंबर 2 है ना. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 74 बघा. अ स्क्वेअर शीट ऑफ पेपर फोल्डेड अँड कट ॲज शोन इन द क्वेश्चन फिगर. हाऊ विल द फिगर लुक लाईक व्हॅन द पेपर इज अनफोल्डेड. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता इथं एक पेपर आहे, त्याला फोल्ड केलेला आहे. हे जे डॉटेड लाईन दिसतात ना, हे फोल्ड केलेलं आहे. हा पूर्ण पेपर असा आहे समजा. त्याला काय केलं, हा पूर्ण असा पेपर आहे. ठीक आहे ना. ह्या पेपरला काय केलं त्यांनी? फोल्ड केलं आहे. ठीक आहे ना. पहिले इकडे फोल्ड केलं आहे आणि त्याच्यानंतर मग इकडे फोल्ड केलं आहे आणि फोल्ड करून असं त्याला कट केलं आहे असं. ठीक आहे. एवढं कट केलं आहे. आता कट केल्यावर काय होईल बघा, जेव्हा आपण याला अनफोल्ड करू है ना, अनफोल्ड केल्यावर काय करावं लागेल आता आपल्याला? पहिले फोल्ड कुठे ओपन होणार? या साईडला ओपन होणार. ठीक आहे ना. या साईडला ओपन झालं तर हा जो फिगर आहे कसा दिसेल? असा दिसेल आपल्याला. ठीक आहे. पुन्हा आपल्याला है ना ह्याला या साईडला अनफोल्ड करावं लागेल. अनफोल्ड केल्यावर हा जो आहे तो कसा दिसेल आपल्याला? हे पूर्ण असं दिसेल. ठीक आहे. याचा अर्थ काय की मध्ये काय होईल? एक छोटासा रेक्टँगल तयार होईल. ठीक आहे ना. रेक्टँगल म्हणा किंवा स्क्वेअर म्हणा है ना, पण अशा टाईपचं तयार होईल. इथं आता सर्कल व्हावं लागलं, इथं पण सर्कल व्हावं लागलं, इथं हाफच आहे है ना. हे तिन्ही मग ऑप्शन रॉंग आहे. करेक्ट ऑप्शन कुठलं येणार आहे? 4th येणार आहे. त्याचा ॲन्सर आहे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. एकदम सोपं आहे. फक्त आपल्याला इमेजिन करायचं आहे. इमेजिन करा बस. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. इथे आपल्याला काय करायचं बघा. क्वेश्चन नंबर 75मध्ये फाइंड द हिडन पार्ट ऑफ द क्वेश्चन फिगर फ्रॉम द अल्टरनेटिव्स गिवन. हा जो क्वेश्चन फिगर आहे, ठीक आहे ना, क्वेश्चन फिगरमध्ये
ह्या 4पैकी कुठले तरी पार्ट जे आहे याच्यामध्ये हिडन आहे, म्हणजे आपल्याला असं बघितलं तर लगेच दिसत नाही, पण याला जर व्यवस्थित जर तुम्ही बघाल तर याच्यापैकी कुठले तरी पार्ट जे आहे ना याच्यामध्ये हिडन आहे, दिसतात है ना. कसं आहे बघा इथं, हे बघा हा जो पार्ट आहे, हे बघा ह्या सर्कलचा एवढा, ठीक आहे, ही लाईन आणि ही लाईन दिसतंय आता तुम्हाला. हा हिडन पार्ट कशाशी मॅच होतो आहे, फर्स्टशी मॅच होतो आहे. तर एक पार्ट हा आहे याच्यात 2 आहे. याच्यामध्ये ऑप्शन दिलेले नाही आहे की आपल्याला 2 आन्सर काढायचे. तुम्ही एक जरी दिला तरी तुमचा ऑप्शन बरोबर आहे, पण इथं एक तर आहेच आहे, ठीक आहे. हा वाला दुसरा हा पण मॅच होतो इथे बघा. आता याला दुसऱ्या कलरनी घेऊया आपण. हे बघा हा कसा मॅच होतो बघा. हे बघा इथून हे, ठीक आहे. त्याच्यानंतर इथून हा पार्ट इथपर्यंत, परत इथं आणि होतं आहे मॅच बघा. 4th सारखा ऑप्शन दिसतं आहे, ठीक आहे. त्याचे 2 आन्सर आहेत. फर्स्ट आणि 4th दोन्ही पण ऑप्शन याचे करेक्ट आहे. हे बघा आता प्रत्येकाचं आपलं लॉजिक किंवा प्रत्येकाचं जे आहे ना बघायचं दृष्टिकोन वेगवेगळा राहतो ना. तर एखाद्याला ही फिगर दिसेल, एखाद्याला ही दुसरी दिसेल, पण दोन्हीपैकी दोन्ही करेक्ट आहे है ना. जर तुम्ही फर्स्टला सिलेक्ट केलं तरी करेक्ट आहे, 4thला केलं तरी तुमचं करेक्ट आहे, ठीक आहे. पण ह्या तर 2 तर दिसतच नाही आहे अशा फिगर आपल्याला, ठीक आहे ना. तर त्यामुळे हे तर ऑप्शन नाहीच आहे, ठीक आहे. तर याचा ॲन्सर येतो आहे ऑप्शन 1 and 4, 2 ऑप्शन आहे याचे ॲन्सर आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपले 75 क्वेश्चन्स कंप्लीट झाले, ठीक आहे. थोडंसं ऑनेस्टली सांगू तर मला पण माहिती आहे का जे इंटेलिजंट टेस्टचे क्वेश्चन सॉल्व करायला थोडंसं मला बोर होते, कारण थोडं आहे म्हणजे ट्रिकी भयंकर, म्हणजे डोकं खाऊ असतात ते, ठीक आहे. मॅथ्स एक वेळेचं खूप सोपं वाटते मला, तरी पण तुम्हा लोकांना त्याची प्रॅक्टिस व्हावी म्हणून मी माझ्याकडून प्रयत्न आहे की जेवढं होते माझ्याकडून मी तुम्हाला एक्सप्लेन करून द्यायचा प्रयत्न करतो आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला 2017मध्ये आलेले जे दोन्ही पेपर आहे, पेपर 1 आणि पेपर 2 कंप्लीट झाले आहेत, ठीक आहे. याच्यानंतर आता आपण 2018चं चालू करूया, ठीक आहे. तर आता आपण पुढल्या व्हिडिओमध्ये 2018चा पेपर 1 चालू करू, ठीक आहे. आता मध्ये याच्यामध्ये गॅप येणार आहे तुम्हाला थोडासा, कंटिन्युएशनमध्ये नाही येणार, ठीक आहे. कारण मी 6th स्टँडर्डसाठी जे मॅथ्स ऑलिम्पियाड आहे त्याचे पण मी क्वेश्चन्स सॉल्व करून अपलोड करतो आहे. तर आता त्याच्यासाठी मला एक 2-4 दिवस द्यावं लागेल. त्याच्यानंतर आपला नेक्स्ट व्हिडिओ 2018 है ना, 2018चा जो पेपर आहे तो आपण चालू करूया एक 3-4 दिवसाच्या गॅपनंतर. तर भेटूया आपण पुढचा पेपर 2018चा पेपर घेऊन. तोपर्यंत तुम्ही ह्या पेपरचे दोन्ही पेपरची भरपूर प्रॅक्टिस करा, ठीक आहे. जितकं तुम्ही याला एक रिव्हिजन करत जायचं, सारखे तेच क्वेश्चन तुम्ही सॉल्व केलं ना तर तुमचं एक प्रकारचं तुमच्या माइंडला हे होईल, प्रॅक्टिस होईल की कुठल्या क्वेश्चन कसे सॉल्व करायचे. आणि जवळपास अशाच टाईपचे क्वेश्चन्स येतात, ठीक आहे ना. जवळपास असेच क्वेश्चन्स येतात, त्यांचं पॅटर्न जे आहे ना जवळपास असंच राहते. तर ते तुम्हाला जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल ना तेवढं तुम्हाला इझी जाईल सॉल्व करायला. चला भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.